केज तालुक्यातील उमरी येथील गंगामाऊली साखर कारखान्यात प्रजासत्ताक दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप समोर आलाय। या घटनेच्या निषेधार्थ केज तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे योगेश गायकवाड यांनी उपोषण सुरू केले आहे। आज या उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे। संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि साखर कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परिसरात तणावाचे वातावरण असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माझी हीच मागणी आहे की गंगामाऊली साखर कारखाना बंद करा आणि जे संबंधित लोक आहेत, जे संचालक असतील किंवा त्याच्याकरता धरता राहुल सोनवणे, त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। कारण त्या दिवशी झेंडावंदनच्या दिवशी आणि दुसरी गोष्ट, आज माझी अजून एक मागणी आहे की शासनाला खोटे पुरावे सादर करून खोटी फसवणूक केली, त्यांची फसवणूक केलेली, त्याबद्दल त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करा। कारण त्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच नव्हता सर, ते मी तुम्हाला आता पण दाखवतो। मी त्यांना सांगितलं, अरे बाबांनी तिथं 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन आहे। 26 जानेवारीला 1950ला बाबासाहेबांनी या देशाला भारतीय घटना बहाल केलेली आहे, अंमलात आलेली आहे। तुम्ही फोटो लावा, तरीसुद्धा त्यांनी एकही गोष्ट ऐकलेली नाही आणि न ऐकल्यामुळे मी तिथं एकटाच होतो, त्याचे खूप सारे कर्मचारी होते। मग मी तिथं करून आणली, माझ्याकडे पुरावा आहे। वाटलं तर सर्व अधिकारी कर्मचाऱ्याची तुम्ही नार्को टेस्ट करा, माझी नार्को टेस्ट करा। दुसरी गोष्ट, माझा मोबाईल तपासायला द्या, त्यांनी जिथून फोटो काढले तेही तुम्ही तपासायला द्या। आणि ते सक्षम खोटं बोलते। माझी एकच मागणी, या मागणीवर अटळ आहे, माझा जीव गेला तरी चालू, समाजासाठी मी तत्पर आहे। समाजासाठी माझा जीव गेला तरी मी माझं पुढं बघणार नाही। कारण आता आयुष्य माझं आंबेडकरी चळवळीतच गेलेलं आहे आणि इथून पुढेही जाईल। माझी ही साहेब मागणी आपल्याला विनंती आहे की त्या साखर कारखान्यात तात्काळ तुम्ही बंद करा, कुलूप लावा।